आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली. आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले. कोणाला मिळणार उमेदवारी, कोणाचा होणार पत्ता कट, बंडोबांचं धुमशान, नाराजांची मनधरणी. कोण कोण होणार नाराज, कोणाकोणाला लागणार लॉटरी. आपला लाडका आमदार कोण, राज्यात सरकार कोणाचं येणार, मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा, लाडका मुख्यमंत्री कोण असणार, सरकार कोणाचं येणार, याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर 1 निर्धार न्यूजवर. विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी. आमदार वैभव नाईक हे उभाटामध्ये घेत असलेले प्रवेश कसे फसवे आहेत याची पोलखोलच महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी केली आहे. पाहूयात. खरं तर मागच्या काही दिवसांपासून आमच्या नावाने म्हणजे राणे कुटुंब किंवा भाजप किंवा शिवसेना यांच्यातून उभाटामध्ये काही प्रवेश वैभव नाईक हे उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत ते दाखवत आहेत. खरं तर एक एक दोन दोन व्यक्ती कुठून तरी पकडत आहेत, त्यांच्या गळ्यात ते पट्टे टाकत आहेत आणि तो प्रवेश दाखवायचा तो प्रयत्न करत आहेत. काही गोष्टी फक्त खुलासा करण्यासाठी आपल्यासमोर ठेवतो. जे जे प्रवेश त्यांनी वैभव नाईकांनी दाखवलेत ते कसे खोटे आहेत ते आपल्यासमोर फक्त ठेवायचा मी प्रयत्न करतो. 17 ऑक्टोबरला कुडाळ तालुक्यातील जांभवडे 3 व्यक्तींचा प्रवेश, खेचरे कुटुंबीय आणि हे कायमस्वरूपी हे उबाटा गटामध्येच सक्रिय राहिलेले कुटुंब, म्हणजे हे हा जो प्रवेश झाला तो आपण कधी फेसबुकवर तो क्रॉस व्हेरीफाय करू शकता मागच्या अनेक वर्षांचा. नंतर जांभवडेमध्येच दुसरा पक्षप्रवेश दाखवला एक व्यक्तीचा, ते चिंतामणी मडव. ते भाजपचे नव्हते किंवा राणे कुटुंबाशी काही संबंध नव्हता, ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आणि एकमेव फक्त तो व्यक्ती चिंतामण मडव म्हणून जे होते त्यांचा पक्षप्रवेश उबाटा गटात झाला. नंतर त्रिंबकमध्ये एक घाडी कुटुंबातील व्यक्तीचा प्रवेश झाला आणि दाखवण्यात आलं की भाजप किंवा आमच्या जवळ असलेला तो व्यक्ती आहे. खरं तर जर तुम्ही त्यांचा फेसबुक अकाउंट बघितला तर 2017 पासूनचे त्यांचे फोटो हे तुम्हाला वैभव नाईकांबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसतील. त्याच्यानंतर मालवण कुंभारमाठ माजी सरपंच वैशाली गावकर, हे तर सर्वात मोठा हास्यास्पद प्रवेश दाखवण्यात आला, कारण का या उबाटा गटातच होत्या अनेक वर्षांपासून आणि ते स्वतः त्यांची भाषणं आहेत, वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये केलेली भाषणं त्यांच्या व्यासपीठावरून, आणि त्यांचा प्रवेश परत दाखवण्यात आला. मला काही गणित कळलं नाही. त्याच्यानंतर धनगरवाडीतला एक मोडक कुटुंबियांचा प्रवेश वैभव नाईकांनी दाखवला. त्या कुटुंबाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. ते असेच राजकारणाच्या काही संबंध नसलेले ही लोक असतात, त्यांना कुठेतरी भेटून त्यांना काहीतरी देऊन कदाचित हा प्रवेश दाखवण्यात आला असेल. त्या कुटुंबाचा आणि राजकारणाचाच काही संबंध नाही, तर भाजप किंवा शिवसेना किंवा आम्ही असं काही संबंध दाखवताही येणार नाही वैभव नाईकांना. त्यानंतर अरविंद सावंत, हे वर्धे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही त्यांना तिकीट नाकारली होती ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये. तर ग्रामपंचायत निवडणूक आता होऊन किती वर्ष झाली, त्याच्यानंतर आमच्याशी हा व्यक्ती अरविंद सावंत नावाचा वर्धे गावातला आमच्या संपर्कात नव्हता, कारण का आम्ही त्यांच्या स्वभावामुळे त्यांना तिकीट नाकारली. त्यांचे काही उपद्व्याप होते, त्यांच्यामुळे त्यांची तिकीट नाकारल्यामुळे ते आमच्या पक्षात तसे सक्रिय नव्हते आणि त्यांना तिकीट नाकारल्यामुळे ते तिकडे गेले होते तेव्हाच, म्हणजे आता तसं काही संबंध नाही. त्यांचा पक्षप्रवेश दाखवण्यात आला. नंतर आता जो प्रवेश झाला काल तो सदानंद अणावकर,
ह्या व्यक्तीचा प्रवेश दाखवण्यात आला. खरं तर ही व्यक्ती 2013 पासून सक्रिय नाही, सक्रिय राजकारणात नाही. आमची ओळख आहे, ओळख होती, सगळं बरोबर आहे. पण 2013 पासून ही व्यक्ती राजकारणातून काही त्यांच्या पर्सनल कारणावरून ही व्यक्ती बाजूला झाली होती. आमचा आणि त्यांचा तसा डायरेक्ट संपर्क राहिला नाही इतके वर्ष. पण आता अचानकपणे त्यांनी जर पक्षप्रवेश केला असेल तर त्याची कारणं काय आहेत ते आम्ही बघून घेऊ. पण हे सगळे पक्षप्रवेश कोण राजकारणातच नाही, कोण सक्रिय नाही, एकाच दुसरा कुठला तरी व्यक्ती गावातला शोधायचा, ज्याला सगळ्यांनी गावानी नाकारलाय असा कुठला व्यक्ती शोधायचा, त्याच्या गळ्यात पट्टे टाकायचे आणि मग तो प्रवेश दाखवायचा. वैभव नाईक साहेब, आपण हे धंदे काही हरकत नाही आपण चालू ठेवले तरी, लोकांना सगळं माहिती आहे. आपला जो हा केविळवाणा प्रयत्न आहे पक्षप्रवेश दाखवण्याचा, ह्याच्यातून फरक काही पडणार नाही. पण एक आमदार आणि आमदारांनी एक कुठल्या लेवलवर जाऊन काम केलं पाहिजे, कुठल्या दर्जाचं काम केलं पाहिजे, हे मागचे जसं आपण 10 वर्ष दाखवू शकला नाहीत, ह्या पक्षप्रवेशांच्या माध्यमातून आपण दाखवताय की जी काय आपली उरली सुरली जे आपलं स्तर होतं ते पण आपण स्वतःहूनच खाली आणताय. ह्यापेक्षा लोकांना काय हवंय, आपण जे मागच्या 10 वर्षात देऊ शकलो नाही, आता आपण काय देऊ शकतो, ह्याचा काहीतरी प्लॅन बनवा. लोकांना धीर वाटेल, लोकांना आधार वाटेल असं आपल्याकडून काहीतरी प्रचार होऊ द्या. मी आपल्यावर बोलणार नव्हतो आणि बोलणार देखील नाही, पण हे मी तुमच्यावर बोललेलो नाही. हा जो खोटा प्रचार किंवा खोटा प्रकार चालू आहे आपल्या मतदारसंघात, तो जनतेसमोर ठेवणं हे गरजेचं होतं. हे असे अनेक विषय आहेत, हे थोडक्यात आपल्याला सांगितले. एवढ्याच ह्याच निमित्ताने की हे जे काय प्रवेश होत आहेत उबाटा गटामध्ये, हे किती खोटे आहेत, फसवे आहेत आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत. आम्ही प्रवेश करताना अख्ख्या गावाचा प्रवेश घेतो, 400-500 लोक प्रवेशाला असतात आणि ह्यांच्या प्रवेशाला इन मीन 3, 4, 5 त्याच्या पलीकडे ह्यांच्याकडे पक्षप्रवेशही होत नाही. मला माहिती आहे वैभव नाईक साहेब, आपल्या पायाखालची जमीन सरकत चालली आहे, पण तरी देखील मी निवडणुकीचा स्तर खाली जाऊ देणार नाही. मी आपल्यावर टीका करणार नाही. मी उलटा तुम्हाला निवडणुकीच्या शुभेच्छाच देतो. आपण फुल प्रयत्न करावेत, जेवढं आपलं जे काय आहे ते पणाला लावावं, पण जे काय आहे ते खरं करा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.